बऱ्याच जणांची त्वचा रुक्ष असते, खरखरीत असते. परुष आयुर्वेदामध्ये परुष असं म्हणतात त्याला आणि तुम्ही जेव्हा असा स्क्रॅच करता त्वचेवर, तेव्हा त्याच्यावर एक ओरखडा, पांढरा ओरखडा उठतो. तुमची त्वचा रुक्ष आहे की नाही हे जर तपासायचं असेल, तर जस्ट हा ओरखडा ओढायचा. जर हा ओरखडा ओढला गेला नाही, तर तुमची त्वचा स्निग्ध आहे. हा जर ओरखडा ओढला गेला आणि त्याच्यानंतर लगेच गेला, तर समजायचं की तुमची त्वचा मध्यम स्निग्ध आहे किंवा मध्यम रुक्ष आहे आणि हा ओरखडा तसाच राहिला, तो गेला नाही, तर समजायचं की तुमची त्वचा बऱ्यापैकी रुक्ष आहे. बऱ्याच जणांना रुक्ष त्वचेवर असे माशांचे खवले असल्यासारखं पण असतं. याचं कारण एक तर अनुवंशिक असू शकतंच. त्याशिवाय तुमची प्रकृती जर वात प्रकृती असेल, तर तुमच्या त्वचेमध्ये स्निग्धपणा कमी असतो आणि रुक्षता जास्त असते. या जोडीला जर तुमच्या जेवणामध्ये वृक्ष पदार्थ जास्तीत जास्त असतील, बेकरीचे आयटम जास्त असतील, याशिवाय तुम्ही ज्या पदार्थामध्ये सोडा जास्त घातला जातो, असे पदार्थ खात असाल, कडधान्य वृक्ष असतात, ती जर तुमच्या जेवणामध्ये जास्त असतील, तर आपोआपच तुमच्या शरीरामध्ये जो द्रवांश आहे त्याचं शोषण व्हायला लागतं. सोडा हा आपल्या शरीरामधला स्निग्धपणा शोषण करण्याचं काम करतो आणि तो शोषण झाल्यामुळे आपल्या टिश्यूमध्ये, आपल्या धातूंमध्ये रुक्षता वाढायला लागते, ड्रायनेस वाढायला लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्वचेमध्ये एक ड्रायनेस आल्यानंतर त्वचा रुक्ष व्हायला लागते. यासाठी मी आत्ता जी कारणं सांगितली ते टाळाच. याशिवाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा 1 ते दीड चमचा कोमट पाण्याबरोबर घ्यायला लागा. हे तूप देशी गाईचं असलं तर उत्तमच, नाही मिळालं तर म्हशीचं तूप घ्या. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधल्या धातूंमधला रुक्षपणा, कोरडेपणा कमी व्हायला लागेल. या जोडीला ज्येष्ठमध आहे, शतावरी आहे, अनंतमूळ आहे, अशी औषधंसुद्धा घेतल्यानंतर त्वचेमधला कोरडेपणा कमी व्हायला फार छान मदत होते.